असं वाटलं मला कमेंट करून सांगा. एकदम सुपर डुपर काम करून टाकलंय, लेवल केले एकदम. आणि आली बघा, काल आली काहीतरी करत होती, तिला 2-3 चटके बसलेत बघू शकता, एकदम सुंदर असे ना चटके गाईज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिवसाची सुरुवात होते आमच्या इटुकल्या पिलकुकल्या घरामधून. तर गाईज ना मस्तपैकी आली सकाळी सकाळी नाश्त्याला आणलाय पोहे एकदम गरमागरम गाईज. आणि इकडे आहे ब्लॅक टी एकदम सुपर. इकडे आहे आली एकदम फ्रेश. सांजो पण इकडे आहे. आणि आज आहे गाईज ईद, काय ईद मिलाद आहे गाईज. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे सांजो आहे, सांजो पण रेडी. सांजोला आज स्कूलला सुट्टी आहे. तर आम्ही सर्वजण बसलोय चहा. मी तर चहा फिनिश केलाय गाईज, आता फक्त नाश्ता राहिलाय. वाव सुंदर. आणि सांजोचा आजचा नवा टी शर्ट आहे आवाकाडूचा. वाव 3 आवाकाडूचा आहे. वाव मस्त पैकी. तर गाईज ना एरवी आमचा जो ब्लॉग असतो ना तो बाईक वरती आम्ही स्टार्ट करत असतो घरामधून स्कूलला जाताना. परंतु आज सुट्टी आहे ना गाईज त्याच्यामुळे. आणि आली बघा, काल आली काहीतरी करत होती, तिला 2-3 चटके बसलेत बघू शकता, एकदम सुंदर असे ना चटके गाईज. चटके बसल्यावरती खूप त्रास होतो गाईज, जळजळ होते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमचा ब्लॉग बघितला ना, लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब करा. तर गाईज ना काही दिवसांपूर्वी आम्ही तणनाशक मारलं होतं. तर इकडे बघू शकता गाईज, ह्या साईडचं जे गवत आहे ना पूर्ण जळालंय. बघू शकता तुम्ही, एकदम आज क्लिअर, एकदम डिफरन्स जो आहे एकदम क्लिअर दिसू राहिला आहे गाईज. हे बघा, ह्या साईडला आम्ही तणनाशक मारलं होतं, तर त्याचा 1-2 दिवसानंतर थोडासा इफेक्ट जाणवायला लागला आहे गाईज. आणि ह्या साईडला पण असं पूर्ण, तर काही दिवसामध्ये हे पूर्णच्या पूर्ण जळून जाईल गाईज. तर गाईज आजचं वातावरण छान आहे, मस्तपैकी ऊन पडलंय. तर आपण जे आपलं रायडिंग जॅकेट आहे ना गाईज, तर याला मस्तपैकी वॉश करून टाकू. तर जी मधीची पॅडिंग आहे ना ती आपण रिमूव्ह करू, चेस्ट गार्ड वगैरे, त्याच्यानंतर हे बॅक आहे, सर्व काही काढू. तर हे बघा, हे चेस्ट गार्ड आहे गाईड. तर सर्व याला आपण रिमूव्ह करू आणि वॉश करून टाकू गाईज. तर गाईज आपल्या जॅकेटमधून सर्व आपण गार्ड्स वगैरे जे आहेत ना ते सर्व रिमूव्ह केलेले आहेत, चेस्ट गार्ड, बॅक गार्ड, सर्व काही हे. आणि आता आपण याला वॉश करू. तर गाईज आपला जो जॅकेट आहे ना त्याला मी जस्ट वॉश केलंय आणि पाणी थोडंसं निथळत ठेवलंय बरं का. जास्त पिळायचं वगैरे अजिबात नाही गाईज, कारण ही जी लाइनिंग वगैरे आहेत ना हे एकदम नॉर्मल आहेत गाईज, त्याच्यामुळे जास्त पिळत बसायचं नाही. तर गाईज जर्किंगला ना मी ह्या साईडला तार आहे, तर ह्या तारेवरती नेऊन टाकतो बरं का, एकदम उन्हामध्ये. इकडे तारा आहेत परंतु ते लागू शकते याला, त्याच्यामुळे थोडंसं बी केअरफुल गाईज. मस्तपैकी घेऊन जातो आता मी याला. तर गाईज आपला जॅकेट मस्तपैकी आपण इथं टाकला, एकदम सुपरा डुपरा वाळत. तर गाईज ना थोडासा पाऊस कमी झालाय, तर आता बघू इकडचं थोडंसं क्लीन करू ह्या साईडचं. आणि मेथी आणि कोथिंबीर इकडं टाकून देऊ 2 साईडला, इकडनं आणि इकडनं मेथी आणि कोथिंबीर. चला मस्तपैकी, कदाचित इकडनं आपण हे टाकूया मेथी, इकडनं कोथिंबीर टाकू गाईज. चलो लेट्स गो. थोडंसं हे मी क्लीन करून घेतो, खालीवरती जमीन करून घेतो. तर गाईज आपलं काम एकदम सुपरा डुपरा झालंय. आता आपण काय करूया, इकडे मेथी आणि इकडे कोथिंबीर असं दोन पैकी काहीतरी लावूया गाईज. काम तर एकदम 25. कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. एकदम सुपर डुपर काम करून टाकलंय, लेवल केलं एकदम. आणि आजचा दिवस थोडंसं वाळू द्या गाईज उन्हामध्ये. आणि उद्या आपण लावू एकदम मस्तपैकी. त्या साईडला भेंडी, त्या साईडला कोथिंबीर, या साईडला काहीतरी लावूया. तर गाईज ना आता आपण मस्तपैकी नारळ काढूया. तर एक आजीला कोणीतरी दिला होता हा, बघू याच्यामध्ये पाणी आहे की खोबरं आहे. आणि हा तर झालायच, हा बघा, हा एकदम पक्का नारळ झालाय.
याच्यामध्ये ओरिजिनल नारळ जो असतो ना तो झाला पिकलेला नारळ. याच्यामध्ये पाणी आहे की काय आहे बघू आपण आता. हां फोडूया आपण, चला. तर गाईज दोन्ही पण नारळ काढलाय. हा पण पक्का आहे, हा पण पक्का. तर गाईज ना आज आहे सुट्टी, तर सांजोने मस्त इकडे भांडे वगैरे काढलेत, काही भाज्या आणल्यात आणि ती खेळायला बसले गाईज. हे बघा. हॅलो सांज. हे बघा पीठ. पीठ हाय करायची. हो का? बापरे, पीठ घेऊन बसले सांज. काय करतेस असं तू? अरे खेळून दे ना, पीठ पाहिजे खराब. खेळ ना मग. भाजी पण सवत पाहिजे ना. हो खेळ खेळ खेळ. तर काय दुपारच्या जेवणाला मिळालंय भेंडी, वरण, चपाती आणि भात, राईस. इकडे आहे सांजो. हॅलो सांजो. सांजो आज थकली बरं का, भांडे खेळून हे ना सांजो. बाहेरच आहेत ना. मी आज काहीच नाही काम दिलं, पप्पाला पण नाही दिलं. हो का? इकडे आले आहे. चला या काय जेवणाला पटापट जेवण करून घेऊ आणि भेटू तुम्हाला. काही जेवण करत होतो आणि माझा जर्किंग त्या साईडला राहिलंय. तर गाईज ना जोराचा पाऊस नाही, हलका हलका पाऊस आलाय आणि आपण जॅकेट वाळत टाकलं होतं ना, तर ते मी घ्यायला जातोय आता. इतक्यात आम्ही जेवण करत होतो ना गाईज, तुम्हाला सांगितलं. तर गाईज आम्ही जस्ट जेवण करत होतो आणि हलका हलका पाऊस आलाय, तर मी जातो जॅकेट घ्यायला. ते बघा त्या साईडला आहे. चलो. आणि गाईज जॅकेट एकदम ड्राय झालाय बरं का, ऊन होतं ना त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी ड्राय झालाय. त्याला मी घेतलाय. चलो मस्तपैकी. साजू म्हणत होती माझा पण व्हिडिओ बनवा. चलो. तर गाईज ना आली आणि सांजू आता इकडे. उद्या रक्षाबंधन आहे ना, तर ते राखी बनवून राहिलेत. हे बघा इको फ्रेंडली राखी बनवत आहे. इकडे आहे सांजू. हॅलो सांजू. हॅलो. आणि इकडे आहे आली, मस्तपैकी राखी बनवून राहिले ते इको फ्रेंडली. हे बघा गाईज ना संध्याकाळचा आले, मी चहा दिला एकदम छान आणि मी पाणी लावलंय बरं का, केव्हाच लावलंय गाईज. इथून काय पुढे जातच नाही गाईज इथून. कारण ते पाण्याचा जो प्रेशर आहे ना तोच कमी आहे एकदम प्रेशर. तर ते कसं बसा आता इथपर्यंत आलंय गाईज, केव्हाच लावलंय. बघू आता किती वेळ लागतोय. या मस्तपैकी संध्याकाळचा चहा घ्यायला सुपर डुपर गाईज. शक्यतो मी ब्लॅक टी पितो, पण कधी कधी आली बनवते तर मग मी दुधाचा चहा पितो. शक्यतो ब्लॅक टीच पितो गाईज. मस्तपैकी सुपरा डुपरा. आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. इकडं आहे सांजो आणि इकडं आहे मी. खूप दिवस झाले आम्ही काही फिरायला गेलो नाही, तर आज जाऊ राहिलो गाईज. आणि इकडं उंबरं बघा गाईज, खूप सारी उंबरं लागलीत बरं का. आता पिकली ना का पूर्ण खाली पडतात गाईज. खूप अख्ख्या वरतीपर्यंत लागलेत. हे बघा उंबरच उंबरं गाईज लागले. हे बघ. तर गाईज ना इथं खड्डा पडला होता, आम्ही मस्तपैकी मुरुम वगैरे आणून टाकलाय आणि तिथून मुरुम पहिला आम्ही टाकला होता ह्या रस्त्याला पूर्ण मुरुम. तर असे खडे वगैरे काढून ठेवले ते, तर हाच तिथे नेऊन टाकलाय आम्ही. तर झाले आता नाहीपेक्षा. तर गाईज मी मस्तपैकी पिकलेला सीताफळ खाऊ राहिलो. आलीशी पण इकडे खाऊ राहिलेत, मी पण आता खातोय. माझ्यासाठी एक ठेवलाय. चला या गाईज ह्या हंगामातला पहिला सीताफळ गाईज. हा एकदम मस्त. मागं पण एकदा मी खाल्लं तर मला सारिकाने दिला होता. आज त्यांच्याच इथं खाऊ राहिलो. एक नंबर गाईज. हा बघा शुपरा डुपरा. या सीताफळ खायला. हॅलो गाईज. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही फिरून आलो. सांजो राहिले तिकडेच बाबांच्या तिथं आणि आली मी इकडे आलोय. इकडे आहे आली. तर गाईज ना रस्ता आता एकदम हे झालाय, कोरडा झालाय. इकडचं वातावरण बघा, वाव कसं आहे मला कमेंट करून सांगा. तर गाईज मी आता चाललोय सांजोला घ्यायला. सांज तिकडेच आहे ना आणि आता हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली. जास्त काय अंधार नाही गाईज. तर एफजी बाहेरच आहे आपली, एफजी घेऊन जाऊ. आणि तिकडे ब्युटिफुल मून दिसू राहिला. हा बघा एकदम सुंदर गाईज. तर गाईज जस्ट आम्ही सांजोला घेऊन आलो. सांजो तिकडे मध्ये जाऊ राहिली. इकडे आपली एफजी आहे थोड्याने मध्ये घेऊ गाईज. चलो लेट्स गो एन्जॉय करू. तर गाईज मस्तपैकी आमचे जेवण वगैरे झालेत. मी आता ब्लॉग एडिट करायला जातो. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय, गुड नाईट, सी यू सून.